जर आपल्याला गाडी चालवण्याचं माहिती नसेल, गाडी चालवण्याचं कुठलंही ज्ञान नसेल, तर त्याला खरंच गाडी चालवायला दिले नाही पाहिजे. नमस्कार, ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काही सेकंदचा व्हिडिओ आहे. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. इतक्या छोट्या अरुंद गल्लीमध्ये ज्या तऱ्हेने आला, म्हणजे नक्कीच त्याला गाडी चालवण्याची माहिती नसणार. प्रशिक्षित वाहन चालक जो आहे ना, तो कायम कुठलाही रस्ता असू द्या, जसं त्याला कळालं की हा आता अरुंद रस्ता आहे, त्याप्रमाणातच तो गाडी चालवणार. सरळ दिसतंय तुम्हाला, अरुंद जागेमध्ये इतक्या वेगामध्ये गाडी कोणी चालवत नाही. म्हणजे याचा अर्थ की तो नौका चालक असू शकतो. आणि नौका चालक असल्यामुळं काय होतं, ज्या वेळेला कुठं गाडीचा वेग जास्त होतो ना, तो गडबडला जातो, भयभीत होतो आणि त्याला काय करावं हे सुचत नाही. त्या गडबडीमध्ये कधी कधी एक्सेलेटर दाबला जातो आणि असे अपघात होतात. त्यामुळे मी सुरुवातीलाच सांगितलं, ज्या माणसांना, ज्या व्यक्तीला गाडी चालवण्याचं ज्ञान काहीच नाही, त्यांनी कधीही या स्टेअरिंगवर बसायचं नाही, या स्टेअरिंगच्या सीटवर. आणि तो आत्मविश्वास दाखवायचा नाही, मी चालवूंगा गाडी, म्हणजे मी चालवेन दे, काय होत नाही. हा क्षणभंगूर आत्मविश्वास आहे. तो एखाद्याच्या जीवाला कारणीभूत ठरू शकतो. जर तुम्हाला गाडी चालवता येत नाही, तर कधी अशी गाडी चालवणं किंवा हाताळणं हे अत्यंत चुकीचं आणि धोकादायक आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा.